चाकणकरांनी चर्चा करायला हवी होती असंही त्या म्हणाल्या। साखरेच्या दरात वाढ झाल्यानं मुंबईमध्ये चहाचेही दर वाढले। साधारणपणे 2 ते 5 रुपयांपर्यंत चहाच्या दरात वाढ। 10 रुपयांचा कटिंग चहा आता 12 रुपयांवर पोहोचला। सरकारी कारवाईच्या भीतीनं साठेबाजांना धास्ती, तर साठेबाजांनी साठवलेली साखर बाजारात यायला सुरुवात। दरम्यान साखर आयातीचा निर्णय घेतल्याचा हा परिणाम। आयात केलेली साखर देशात आल्यावर दर कमी होण्याच्या भीतीनं अनेकांनी साठा कमी केलाय। सरकारनं कच्च्या साखरेच्या आयातीचे नियम बदलले। शुद्ध साखर आता 2 महिन्यांच्या आत विकावी लागणार। आयातदारांनी बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून 2 महिन्यांच्या आत कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून देशांतर्गत बाजारामध्ये पांढरी साखर म्हणून विकणं आवश्यक। चहा पिणं देशद्रोह असं बोलून मोदी शहा चहा पिऊ नका असं सांगतात। साखर दरवाढीवरून संजय राऊतांचा मोदी-शहांवर निशाणा। तर ग्रँड हयातमध्ये 500 रुपयांचा चहा पिणाऱ्यांना सामान्यांच्या चहाची किंमत काय समजणार, बन यांचं प्रत्युत्तर। गेल्या 15 दिवसात प्रचंड महागाई वाढली। साखरच नव्हे तर कांदा, तांदळाच्या दरातही वाढ। वाणिज्य आणि कृषी मंत्री यांच्यामध्ये संवाद आहे की नाही? महागाईवरून सुप्रिया सुळेंची केंद्र सरकारवर टीका। तर पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी सुळेंची मागणी। केंद्र सरकारनं गहू आणि गव्हाच्या उत्पादनावरील निर्यात बंदी हटवली। देशांतर्गत आता गव्हाच्या दरात घसरण होत असताना या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची सुद्धा शक्यता। रब्बी हंगामात गव्हाचं उत्पादन वाढण्यास सुद्धा या निर्णयामुळे प्रोत्साहन मिळणार। नागपुरात तूर डाळ, तांदूळ आणि गव्हाच्या दरात सुद्धा वाढ। तूर डाळ सध्या 116 ते 130 रुपये किलो, तांदूळ 57 ते 68 रुपये किलो, तर गहू 35 ते 56 रुपये किलोवर। बुलढाण्यामध्ये निकृष्ट दर्जाचं रेशन तांदूळ मिळत असल्याचा आरोप। संतप्त लाभार्थ्यांनी चिखली तहसीलदारांच्या केबिनसमोर निकृष्ट दर्जाचा रेशन तांदूळ फेकला। विद्यार्थी भीक नव्हे तर हक्क मागतायत। पुण्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं मुख्यमंत्री फडणवीसांना उद्देशून ट्विट। दरम्यान फडणवीसांनी उपोषणाला भेट देऊन प्रश्न सोडवण्याची केली मागणी। राहुल गांधींना आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भात अपुरी माहिती दिली। आंदोलन मागे घेतल्यानंतर आदिवासी विद्यार्थ्यांसंदर्भात राहुल गांधींनी प्रश्न उपस्थित केले। अशोक उईकेंची प्रतिक्रिया। विद्यार्थिनीनं मांडलेल्या समस्यांची राहुल गांधी यांनी दखल घेतली। आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सरकारनं तोडगा काढावा। विश्वजित कदम यांची प्रतिक्रिया। राज्यात लवकरच आदिवासी विद्यार्थ्यांचं मोठं आंदोलन होणार। रोहित पवारांचं भाष्य। तर राहुल गांधींनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं। सरकार विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासंदर्भात गंभीर नाही, रोहित पवारांचा हल्लाबोल। राहुल गांधी 2 सप्टेंबरला नाशिक दौऱ्यावर। त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये राहुल गांधी दर्शनासाठी जाण्याची शक्यता। सोमवारपासून शहरामध्ये काँग्रेसच्या राज्यस्तरीय संघटन सृजन अभियानाला सुरुवात। महायुती समन्वय समितीच्या बैठकीमध्ये अंतर्गत वादावर मंथन। रखडलेली महामंडळं आणि निधी वाटपावर 15 दिवसात तोडगा निघणार। भाजपच्या सर्वात ताकदवर संसदीय समितीमध्ये फडणवीसांच्या एंट्रीची जोरदार चर्चा। निर्णयाला संघाचाही पाठिंबा। सूत्रांची माहिती। तर फडणवीसांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या, आजही दौरा असणार। सगळ्या विषयांचा निपटारा करून फडणवीस दिल्लीत जातील। फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानावरील बैठकीवरून राऊतांचं विधान। तर 2029च्या आधी फडणवीसांनी पंतप्रधान व्हावं अशी इच्छा। वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। पार्टी विथ डिफेन्स नाही, पार्टी विथ करप्शन। आमदार कैलास पाटलांचा भाजपवर निशाणा। तर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा प्रश्न उपस्थित केल्याबद्दल कैलास पाटलांनी TV9 मराठीचेही आभार मानले। कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबई प्रमुखांनी मंत्री दादा भुसेंची भेट घेतली। शाळेमध्ये पाहणी करू देत नसल्यानं ही भेट। तर CJPचं देशभरात स्कूल ठीक करू अभियान सुरू। उद्धव ठाकरे 16 आणि 17 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये उपस्थित राहणार। हुतात्मा झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करणार। आदित्य ठाकरेंचा उद्या रत्नागिरी जिल्हा दौरा। लोटे MIDCच्या आदित्य ठाकरे पाहणी करणार। लोटे MIDC मधील उद्योजकांशी आदित्य ठाकरे संवाद साधणार। शाहरुख खान अजय देवगण यांच्या कलेचा सन्मान करतो। नैतिकता म्हणून कलाकारांनी नशायुक्त पदार्थांची जाहिरात करू नये, राम कदमांची प्रतिक्रिया। 1 सप्टेंबरला ओबीसी मोर्चा मुंबईत धडकणार। ओबीसी मोर्चाला नेत्यांकडून गावोगावी भेट आणि प्रचार सभा घेऊन मोर्चाला येण्याचं आवाहन। लक्ष्मण हाकेंची दौंडमधील पाटसमध्ये भेट। राष्ट्रीय ओबीसी महासंघाची उद्या नागपुरात राज्यस्तरीय बैठक। जरांगेंचं आंदोलन आणि जातनिहाय जनगणनेच्या मागणीवर चर्चा होणार। ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांची ही माहिती।
सुप्रीम कोर्टाची एनसीपीआय मध्ये विलीन झालेल्या खासदारांना नोटीस. तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांना नोटीस बजावली. तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर नोटीस. याचिकेमध्ये लोकसभा अध्यक्षांना पक्षकार बनवण्यात आलंय. बिहारच्या पाटण्यामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन तर बीपीएससी परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन. पाटण्यामध्ये विद्यार्थ्यांचं गांधी मैदान ते राजभवन मोर्चा. महसूल मंत्री बावनकुळे आजपासून सलग 5 दिवस राजस्थान दौऱ्यावर. राजस्थानमधील भाजपच्या संघटनेचा बावनकुळे आढावा घेणार. राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सहप्रभारी म्हणून बावनकुळेंची निवड. पुणे महानगरपालिकेतील निधी वाटपाचा वाद आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात. तर आता निधी वाटपावर तोडगा काढण्यासाठी भाजप एनसीपीच्या प्रमुख नेत्यांसोबत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बैठक घेणार. सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवला. 344 कोटी रुपये वळवले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महायुती सरकारनं सामाजिक न्याय विभागाचा निधी पुन्हा वळवलाय. अमराठी रिक्षा चालकांना मनसेचा इशारा. कांदिवली पश्चिमेत अमराठी रिक्षा चालकांना इशारा देणारे बॅनर्स. मराठी बोलण्यात कमीपणा वाटत असेल त्यांनी महाराष्ट्र सोडून निघून जावं असा यामध्ये उल्लेख. मुंबईच्या घाटकोपरमध्ये मुजोर रिक्षा चालकांविरोधात मनसेची बॅनरबाजी. तर माय मराठीचा अपमान करणाऱ्या परप्रांतीयांनो महाराष्ट्रातनं चालते व्हा असा बॅनरवर उल्लेख. मुंबईमध्ये मराठी न येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाईला सुरुवात. वरळी विधानसभा मतदारसंघात बेस्ट बस स्टॉपवरून श्रेयवादाची लढाई. बेस्ट बस स्टॉप सुरू केल्यामुळे दोन्ही शिवसेनांकडून श्रेय घेण्याचा प्रयत्न. ठाकरेंची शिवसेना आणि शिंदे सेनेकडून बॅनर लावून श्रेय घेण्याचा प्रयत्न. धुळ्यामध्ये 300 खाटांचं अत्याधुनिक शासकीय कॅन्सर रुग्णालय सुरू करण्याची मागणी. दरम्यान आमदार अनुप अग्रवाल यांची ही मागणी. कुंभमेळ्यासाठी 38 वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेस नाशिकमध्ये दाखल. केंद्राच्या पीएमई बस सेवा योजनेअंतर्गत 50 बसेस मंजूर. दरम्यान 50 पैकी 38 बसेस आता नाशिकमध्ये दाखल. तर उर्वरित बसेस टप्प्याटप्प्यानं दाखल होणार. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावरून नागरिकांचा आणि एकूणच नगरसेवकांचाही रोष. कुंभ प्राधिकरणाकडून आता डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न. सिंहस्थाच्या कामांवरून नगरसेवकांमध्ये नाराजी. कुंभ प्राधिकरणाकडून नगरसेवकांच्या बैठकीचं आयोजन. राज्याचे नवे लोकायुक्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांचा शपथविधी संपन्न. तर राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत हा शपथविधी पार पडला. नंदुरबारच्या मणिबेली या गावातील देशातील पहिल्या क्रमांकाच्या मतदार रविता तडवी यांना अखेर न्याय मिळणार. मणिबेली गावातील मंजूर घरकुलांमध्ये आता रविता तडवी यांचाही समावेश. टीव्ही9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. नवी मुंबईमध्ये दुधातील भेसळीचा पर्दाफाश. 1309 लिटर दूध जप्त. महापे एमआयडीसीमधील दूध डेअरीवर एफडीएची छापेमारी. दुधामध्ये स्किम्ड मिल्क यासह थंड पाणी मिसळल्याचंही समोर. तपासणीनंतर संपूर्ण भेसळयुक्त दूध पूर्णपणे नष्ट करण्यात आलं. पुणे सातारा महामार्गावर भोर तालुक्यातल्या सबस्टेशन आणि टॉवर लाईन हटवण्याची मागणी. खासदार सुप्रिया सुळे, संग्राम थोपटे यांच्यासह सर्व पक्षीय नेत्यांकडून रास्ता रोको आंदोलनातही सहभाग. मात्र आमदार शंकर मांडेकर यांच्या ठिकाणी गैरहजर. नगर मनमाड महामार्गासाठी अनोखं आंदोलन. सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांचा सावळी विहीर ते अहिल्यानगर अर्धनगर होत पायी प्रवास. रखडलेलं काम आणि निकृष्ट दर्जाच्या कामासंदर्भात लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन. मावळ तालुक्यातील क्षेत्रीय कृषी अधिकाऱ्यांकडून शासनाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात आंदोलन. 17 वर्षांनंतर जाहीर झालेल्या कृषी विभागाच्या आकृतीबंधात क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नसल्याचाही आरोप. मागण्या मान्य न झाल्यास 4 सप्टेंबरपासून बेमुदत संप पुकारणार. इंगळा एमआयडीसी परिसरामध्ये महिंद्रा कंपनीच्या कामगारांचं आंदोलन. पीएफ, रविवारची सुट्टी, कामगार सुरक्षा आणि इतर मागण्यांसाठी हे आंदोलन. ब्राह्मण समाजाचा 29 तारखेपासून आमरण उपोषणाचा इशारा. विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण करणार असल्याची माहिती. सोलापुरात 9 सप्टेंबरला सकल मातंग समाजाचा महामोर्चा. अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ हा मोर्चा. आरक्षणाचं उपवर्गीकरण तातडीनं लागू करण्यासाठी मोर्चाचं आयोजन. शहरातील विविध भागातनं छत्रपती शिवाजी महाराज चौकातनं या मोर्चाला सुरुवात होणार. बुलढाण्यातील लोणार सरोवराच्या पाण्यामध्ये होणारं संभाव्य रासायनिक बदल यावर तोडगा काढण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक होणार. विभागीय आयुक्त डॉक्टर नयना गुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लोणार सरोवर विकास आराखड्यासह विविध विषयांचा एकत्रित आढावा घेतला जाणार. रत्नागिरीतील नाणार बॉक्साईड प्रकल्पासाठी पुन्हा एकदा जनसुनावणी. नाणार बॉक्साईड प्रकल्पाची 7 सप्टेंबर रोजी जनसुनावणी होणार. राजापूरमध्ये बॉक्साईड उत्खनन प्रकल्पावरून पुन्हा एकदा वातावरण तापणार. धाराशिवच्या विकासाला राजकीय कुरघोडीचा फटका. जिल्हा परिषदेचा तब्बल 71 कोटींचा निधी शासनाकडे परत. रस्ते, शाळा, अंगणवाडी, पाणीपुरवठ्यासह विकास कामांना याचा मोठा फटका.
उल्हासनगर महापालिकेच्या जनता दरबारात 55 तक्रारी, 65 लाखांच्या अभ्यास दौऱ्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं घेरलं. दरम्यान गुवाहाटी दौऱ्यावरून महापौरांसमोर सवालांची सरबत्ती. यवतमाळच्या चिखलगाव ग्रामसभेत गोंधळ, उपसरपंचानं पोलिसांसमोर ग्रामस्थांच्या हातातील माईक हिसकावून फेकल्याचाही आरोप.